गुड इव्हिनिंग. आज मी बनवते एकांशच्या संध्याकाळच्या खाण्यासाठी आवाकाडोचा शेक. आणि हा शेक म्हणेन तर पण चुकीचं आहे, कारण ते खूप मी जाड बनवणार आहे. त्याला चमच्याने अजिबात काही पातळ खाता येत नाही, बाटलीत भरून द्यावं लागतं. त्यापेक्षा मी ते जाड बनवते, जेणेकरून चमच्याने तर तो खात नाही, मग मी हातानेच भरवते, हातात येईल असं मी जाड बनवते. तर आवाकाडो घेतला, कट केला, त्यातली बी काढून टाकली, साल काढायचा आहे. आणि ह्यावेळी आवाकाडो एवढा छान निघाला ना, तर आतमध्ये अजिबातच काही काळं असं नव्हतं. बऱ्याचदा थोडंसं तरी काळं निघतं आणि तो भाग काढून टाकावा लागतो. 2 काजूचे गर घालणार आहे. काजू तो असाही खातो, पण मी ते असं जे आपले शेक असतात त्यामध्ये वापरत नाही, कारण तो गिळला जातो, घशात अडकण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे नाही. मध घालते. मध नाही घालायचे, तुमचं बाळ छोटं आहे तर तुम्ही जरासा गूळ टाकू शकता, आणि अगदीच गुळही नाही टाकायचं आहे तर तुम्ही 2 खजूर पाण्यात भिजत टाका आणि ते घाला. दूध घालायचं, छान बारीक वाटून घ्यायचं, आणि एकदम क्रीमी टेक्स्चर होतं. आवाकाडो हा एकदम जास्त क्रीमी असतो, आणि बघू शकता किती एकदम स्मूथ असं टेक्स्चर बनलेलं आहे. आणि हे माझं बनून झालं. अर्धा आवाकाडो ठेवला आहे, तो जास्त झाला असता, ह्याला एकट्याला दिला असता तर त्याने खाल्लाच नसता, तो आम्ही खाणार नंतर. उठला तसं त्याचं भरपूर रडगाणं चालू होतं, जवळजवळ अर्धा तास त्याचं तसंच चालू होतं. थोड्या वेळाने मी त्याला कसं तरी भरवलं हाताने, आणि बाबा आला तसा तो खूप खुश झाला. बाबा फ्रेश व्हायला जातो तेव्हा तो वॉशरूमच्या दारावर त्याची वाट बघत असतो, कधी बाहेर येतो असं. आणि जसा मी तिथून बाहेर आला तर उरलेल्या आवाकाडोचं मी आईस्क्रीमसारखं बनवलं आणि आम्ही ते एन्जॉय केलं. थँक्यू, बाय बाय, टेक केअर.